नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2026 या सदराखाली आज आपण एक गव्हर्नमेंट म्हणजे 100% गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या कॉलेजबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर या कॉलेजची स्थापना कधीची होती, या कॉलेजची इंटेक कितीची होती, तसेच या कॉलेजला हॉस्टेल्स अवेलेबल आहेत की नाही, कॉलेज कुठं स्थित आहे, तसंच या कॉलेजच्या कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ पाहणार आहोत. जसं की मी कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो की आपण यावरचा जो काही आपला युट्यूबच्या चॅनलच्या अंतर्गत एक आपण नवीन उपक्रम घेतला आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक कॉलेजच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीची रँक आणि शेवटची रँक याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कालही मी आपल्याला जसं बोललो तसं विद्यार्थी व पालक मित्र, तुम्ही स्कोर किती येतोय यावरती फोकस न करता आपला रँक कसा सुधरेल किंवा आपला रँक कितीच्या अंडर असायला हवा, जेणेकरून आपल्याला जे काही आपल्या स्वप्नातलं MBBSचं कॉलेज आहे त्याबद्दल तिथं ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला किती अभ्यास करावा लागेल किंवा किती रँक यावं लागेल, आपण या सविस्तर आपण या पूर्ण आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तसंच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून 2026 ची जी काही ऍडमिशनची प्रोसेस आहे त्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू, जेणेकरून आपल्याला जी काही ह्या वर्षीची प्रोसेस असेल ती तुम्हाला हॅझल फ्री म्हणजे एकदम सोपी जाईल. आपल्याला भरपूर याच्याबद्दल तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील त्याबद्दल माहिती भेटत जाईल. तसेच काही क्युरीज असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. तसेच आमच्या ऑफिसचे नंबरही दिलेले आहेत, त्या नंबरवरही आपण फोन करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. आपल्याला ही माहिती हवी असेल किंवा आपल्या कोणी स्नेही असतील, जवळचे असतील, यांना ही माहिती मिळावी, त्यांना ही ग्रुपची लिंक किंवा युट्यूबच्या आमच्या लिंक पाठवून त्यांना जॉईन करायला सांगावं, जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल आणि आपल्यालाही होईल. तर विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या ह्या आपल्या जे काही आपण चॅनलच्या मार्फत जे काही आपण चालू केलेलं आहे की व्हिडिओ मार्फत की प्रत्येक कॉलेजच्या कट ऑफ, तर आज आपण पाहणार आहोत 100% जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या व्हिडिओला आपण चालू करूयात. तर विद्यार्थी व पालक मित्र, आज आपण चर्चा करणार आहोत की भारतामध्ये जे काही एम्स कॉलेज आहे त्याच्यानंतर जे काही महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कॉलेजला कुठल्याला प्रेफरन्स देत असेल तर ते काल आपण पाहिलं, आपण सेंट जीएस कॉलेज म्हणजेच KM कॉलेज बद्दल माहिती पाहिली. आज आपण पाहणार आहोत त्याच लेवलचं आणि त्याच बरोबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, म्हणजे जे कॉलेज मुंबई या नावानेही ओळखलं जातं. जे कॉलेज म्हणजे जे हॉस्पिटल या नावाने तिथं हॉस्पिटल आहे आणि ग्रँट मेडिकल कॉलेज हे कॉलेज आहे आणि हे प्रॉपर मुंबई येथे स्थित आहे. याची स्थापना 1845 म्हणजे खूप जुनी याची स्थापना आहे. खूप जुनं कॉलेज आहे आणि हे पूर्ण मुंबईच्या भायखळा एरियामध्ये हे कॉलेज आहे. टोटल याचा जो काही एरिया वगैरे आहे हा खूप विस्तारलेला आहे आणि खूप 1845 म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे. याची जी काही इंटेक आहे म्हणजे ज्याची काही ऍडमिशनची कॅपॅसिटी आहे विद्यार्थ्यांची, टोटल 250 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. त्यामधील 15% सीट्स जे आहेत, 250च्या जे काही 15% सीट्स आहेत ह्या ऑल इंडियाच्या प्रोसेसला, मी जसं तुम्हाला काल सांगितलं प्रोसेस दोन प्रकारे होते. एक ऑल इंडिया प्रोसेस थ्रू MCC थ्रू होती आणि दुसरी CET सेलच्या अंतर्गत. तर ऑल इंडिया थ्रू त्याचे 15% सीट्स भरले जातात. रिमेनिंग 85% सीट्स ह्या ऍडमिटेड थ्रू बाय CET सेल प्रोसेस. याच्यामध्ये तुमचे जे काही कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत त्या अनुषंगाने त्याच्या सीट्स भरल्या जातात. आणि इथं हॉस्टेल अवेलेबल आहे का, तर हो विद्यार्थी व पालक मित्र, याचं इन हाऊस म्हणजेच कॅम्पसच्या मध्येच विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, मुलींचं आणि मुलांचं सेपरेट हॉस्टेल इथं आहे. आणि हे कॉलेज जे आहे 100% गव्हर्नमेंट आहे की ना की गव्हर्नमेंट ऍडेड. तर आपण पाहूया आता या कॉलेजचा 2025-26 या सालचा जो काही कट ऑफ लागला किंवा कुठल्या रँकला विद्यार्थी कॅटेगरी वाईज इथं ऍडमिटेड झाला आपण ते पाहूया. तर सुरुवातीला पाहूया आपण जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये. यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये जो काही विद्यार्थी अलॉट झाला किंवा मुलगी अलॉट झाली, तर विद्यार्थी जो अलॉट झाला त्याची रँक होती जी होती 4699, म्हणजे त्याचे मार्क अप्रॉक्स होतात 574 मार्क होतात. आणि मुलगी जी काही पहिल्या राऊंडला अलॉट झालेली आहे ग्रँट मेडिकल कॉलेजला, तर तिची रँक होती 5130 म्हणजे 571 मार्क होते.
त्याचबरोबर जनरल कॅटेगरीचं आपण कंपॅरिझन पाहिलं तर चौथा राऊंड मध्ये जो काही मॉपअप राऊंड असतो त्यामध्ये जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याची जी काही रँक होती ती रँक होती त्याची 9433 म्हणजे मार्क होते 557 आणि मुलगी जी अलॉट झाली तिचे होते 9622 रँक मध्ये 556. म्हणजे आपण जे काही दोन आता कंपॅरिझन करत आहोत पालक मित्र आणि विद्यार्थी मित्र हो याच्यामध्ये आपण पहिल्या राऊंडला जो काही विद्यार्थी अलॉट झालेला आहे त्याची रँक त्याचा मार्क आणि जो मॉपअप राऊंड म्हणजे चौथा राऊंड असतो त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत कारण की मॉपअप राऊंडच्या नंतर हार्डली जागा कुठं शिल्लक राहतात त्याच्यामुळे एखाद दोन मार्काचा फरक पडतो आपल्याला कंपॅरिझन यावं ह्या उद्देशाने आपण फर्स्ट राऊंड आणि मॉपअप राऊंड आपण कम्पेअर करत आहोत आणि हा काय जो डाटा आहे हा टोटल सीईटी सेलचा डाटा आहे त्यातनं जे काही डाटा त्यांनी पहिल्या आणि चौथ्या राऊंडचा दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण कंपॅरिझन करून कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगतो आता जनरलच्या खालोखाल आपण पाहूयात ईडब्ल्यूएसचं तर ईडब्ल्यूएस मध्ये जो काही पहिल्या राऊंडला विद्यार्थी मुलगा जो काही अलॉट झालेला आहे त्याची रँक होती 15,151 आणि त्याचे मार्क्स होतात 544 आणि मुलगी जी आहे पहिल्या राऊंडला अलॉट झाली तिचं होतं 15,229 रँक होता आणि तिचे मार्क होतात 544. तसंच मॉपअप राऊंडला जो काही ईडब्ल्यूएसचा विद्यार्थी तिथे अलॉट झाला तर त्याचे रँक होती 16,525 मार्क होतात 541 आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधनं तिची होती 26,983 रँक होती आणि तिचे मार्क होते 526. तर विद्यार्थी व पालक मित्र मी तुम्हाला जे काही रँक आणि मार्क सांगतो याच्यामध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला व्हिडिओच्या सांगितलंय की तुम्ही मार्कवरती फोकस करू नका तुम्ही तुमच्या कॅटेगरीची रँक पहा पहिल्या राऊंडला आणि मॉपअप राऊंडला यामध्ये तुमची जर रँक तुम्हाला मॅच होत असेल तर समजायचं की तुम्हाला हे कॉलेज मिळू शकेल पण याच्या व्यतिरिक्त समजा रँक वाढली तर आपण तसं तर डेली आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या कॉलेजची आपल्या रँकनुसार आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला याच्याबद्दल माहिती भेटून देईल आता ईडब्ल्यूएस नंतर पाहूयात आपण एससीबीसी तर एससीबीसी मध्ये जो काही पहिल्या राऊंडला विद्यार्थी अलॉट झाला त्याची जी रँक होती ती होती 10,975 आणि त्याचे मार्क होते 553 मुलगी जी अलॉट झालेली आहे तिची 15,109 रँक होती आणि तिचे मार्क होते 544 मॉपअप राऊंड मध्ये जो काही एससीबीसीचा विद्यार्थी मुलगा जो अलॉट झालेला आहे त्याची रँक होती 12,268 आणि मार्क होतात त्याचे 550 आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे तिचे 15,109 म्हणजे 544 मार्क होतात म्हणजे पहिल्या राऊंडला जी मुलगी तिथं अलॉट झाली तिने रिटेन्शन दिलं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा चांगल्या रँकची मुलगी तिथं आली नाही कारण की ईडब्ल्यूएसच्या एससीबीसीच्या मुलींची जागा तिथं ऑक्युपाय झाली तिने रिटेन्शन दिल्यामुळे तिथं सेकंड थर्ड फोर्थ राऊंडला तिथं ईडब्ल्यूएसच्या मुलीला अपग्रेडेशन झालं नाही किंवा त्या मुलीने रिटेन्शन दिल्यामुळे ती पुढे न गेल्यामुळे ते सीट पॅक झालं त्यानंतर पाहूया आपण ओबीसी मध्ये जी काही पहिल्या राऊंडला मुलगा जो अलॉट झालेला त्याची रँक होती 10,585 त्याचे मार्क होतात 554 आणि मुलगी जी अलॉट झाली तिचे 10,720 म्हणजे त्याचेही मार्क होतात 554 त्याचबरोबर ओबीसीचं जर मॉपअपचं पाहिलं तर जो मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 11,829 आणि त्याचे मार्क होतात 551 आणि मुलगी जी झाली ती 12,664 तर तिचे मार्क होतात 549 तर विद्यार्थी पालक मित्र तुम्ही जर पाहिला असाल आता आपण 2-3 कॅटेगरीचे जे काही कट ऑफ राहिलेत मुलांच्या आणि मुलींच्या रँकमध्ये किंवा मार्क्समध्ये जर फरक पाहिला तर एखाद दुसऱ्या मार्काचा फरक असतो भरपूर पालकांचं किंवा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येतं किंवा मुली गर्ल्स कॅन्डिडेटचं म्हणणं येतं की सर मुलांच्या आणि मुलींच्या मार्कमध्ये खूप मोठा फरक असतो बट यू ऑब्झर्व दॅट की ओनली हार्डली 1 or 2 मार्क्स आर डिफरंट बिटवीन गर्ल्स कॅन्डिडेट अँड बॉईज कॅन्डिडेट आता यानंतर पाहूया आपण विजय अ मध्ये तर विजय अ मध्ये पहिल्या राऊंडला जो काही मुलगा अलॉट झालेला आहे त्याची जी रँक होती ती होती 16,765 आणि त्याचे मार्क होतात 541 आणि मुलगी जी झालेली आहे तिचा 19,019 म्हणजे 19,019 ची जी काही मुलगी झाली तिचे मार्क होतात 537 तसंच मॉपअप राऊंड मध्ये जर पाहायला गेलं तर मुलाचा जो अलॉट झालेला विजय मधून त्याची मार्क रँक होती 27,605 आणि त्याचे मार्क आहेत 525 आणि मुलगी जी झालेली आहे अलॉट तिचं 22,617 तर तिचे मार्क आहेत 532 इथं पाहायला गेलं मॉपअपला तर मुलाचं थोडा मार्क्स कमी आले रँक कमी आले मुलीचे थोडे जास्त वाढल्या गेले कारण की अपग्रेडेशनमुळे मुलाचे मुलीचे मार्क्स किंवा रँक खाली जास्त होऊ शकतात हे रँक तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा मी वारंवार का सांगतोय तुम्हाला की मुलांचं टार्गेट असतं काय की मला 500 मार्क हवे 550 हवे 600 बट 2 वर्षापूर्वी पाहिलं तर रँक आणि मार्क मध्ये खूप मोठा डिफरन्स होता त्यामुळं तुम्ही जो काही फोकस आहे तो 100% हा तुमच्या रँकवर ठेवा मार्कवर ठेवू नका यानंतर पाहूया आपण NT1 म्हणजेच NT ब मध्ये NT ब मध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 24,864 मार्क होते 529 आणि मुलगी जी अलॉट झाली तिचे 25,503 तिचे मार्क आहेत 528
त्याचबरोबर फोर्थ राऊंडला जर म्हणजे नॉकआउट राऊंडला पाहिलं तर आपण जसं मागच्या कॉलेजबद्दल पहिल्या राऊंडबद्दल बोललो NT1 NT2 मध्ये, याच्यामध्ये काय आहे की कॅटेगरीज कमी असल्यामुळे, कास्ट कमीच असल्यामुळे काय आहे, या कॅटेगरीची मुलं एकदा कॉलेज भेटले की अपग्रेडेशनचा विचार न करता रिटेशन देतात. जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं, सेट GS ला NT1 NT2 मधला जो पहिल्या राऊंडचा विद्यार्थी होता तो नॉकआउट राऊंडला तो तिथंच राहिला, त्यांनी रिटेन्शन दिलं. सेम इथंही असंच आहे की NT1 म्हणजे NT ब चा जो काही पहिल्या राऊंडचा जो विद्यार्थी अलॉट झाला तोच मॉपअपला राहिला. म्हणजे किती, तर 24,864 हा मुलगा होता, म्हणजे मार्क होते 529, आणि मुलगी जी आहे 25,503 म्हणजे 528 मार्क. आता यानंतर पाहूया आपण NT2 म्हणजे NTC मध्ये मुलगा जो अलॉट झालेला आहे पहिल्या राऊंडला, त्याची रँक होती 9,878, त्याचे मार्क होतात 556, आणि मुलगी जी अलॉट झाली तिचे होतात 8,818 आणि मार्क होतात तिचे 559. तिथं म्हणजे काय आहे, मुलाचे मार्क कमी आणि मुलीचे जास्त मार्क आहेत. कुठल्या याच्यात, तर NTC मध्ये, NT2 मध्ये. त्याचबरोबर मुलाचं जर पाहायला गेलं तर मॉपअप राऊंड मध्ये तो तेवढ्याच राहिलेले आहे रँक, म्हणजे तोच विद्यार्थी राहिला 9,878चाच म्हणजे 556चाच मुलगा, आणि मुलगी जी मॉपअप राऊंडला अलॉट झाली तिची रँक होती 14,239 म्हणजे 546 वाली मुलगी तिथं अलॉट झालेली आहे. या खालोखाल आपण NT म्हणजे NT3 मध्ये जर पाहिलं तर पहिल्या राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 6,210 म्हणजे 567 मार्क, आणि मुलगी जी अलॉट झाली तिचे होते 8,178 म्हणजे 560 मार्क. जसं काल मी तुमच्याशी चर्चा बोलताना एक गोष्ट बोललो की NTC म्हणजे NT जे आहे, सॉरी NT3 म्हणजे NT जे आहे, तर याच्यामध्ये जे काही रँक किंवा मार्क्स असतात तर हे अप्रॉक्स जवळपास ओबीसी ओपनच्या एका दुसऱ्या मार्काच्या फरकावर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी जी काही NT मध्ये विद्यार्थी बिलॉंग्स करतायत त्यांनी ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी की आपले रँक जे आहेत ती याच्या पॅरलल चालतात. तर NT मध्ये जे काही मॉपअप राऊंडला विद्यार्थी अलॉट झाले त्याची मुलाची जी रँक होती ती होती 8,227, मार्क होतात 560, आणि मुलगी जी अलॉट झाली तिचे रँक होती 9,748 म्हणजे मार्क होतात 556. आता या खालोखाल आपण जे काही दोन कॅटेगरीज राहिलेल्या आहेत त्याचे मार्क्स कमी राहतात, म्हणजे कट ऑफ कमी येतात, रँक चांगले राहते. तर ती म्हणजे पहिल्यांदा पाहूया आपण SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीमध्ये जो फर्स्ट राऊंडला मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 37,306 आणि मार्क्स होतात त्याचे 514, आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक होती 36,474 आणि मार्क होतात 515. त्याचबरोबर मॉपअप राऊंड मध्ये SCचा जो मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 57,906, मार्क होतात 495, आणि मुलगी जी अलॉट झाली तिची रँक होती 61,180 आणि मार्क होतात 492. SC आणि ST अशा दोन कॅटेगरीज आहेत की त्यांचे कट ऑफ हे खूप कमी येतात. तर SC आणि ST ला जे विद्यार्थी बिलॉंग्स करतात त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. आता याच्यासाठी जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार त्याचे आपण सविस्तर एकदा 4-5 व्हिडिओ झालेत नंतर सविस्तर एक व्हिडिओज बनवू. कुठले डॉक्युमेंट तुमचे रिन्यू करावे लागतात, कुठले डॉक्युमेंट कंटिन्यू चालतात, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता यानंतर शेवटची कॅटेगरी राहिलेली ती म्हणजे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीचा पहिल्या राऊंडला जो मुलगा अलॉट झाला त्याची रँक होती 1,37,898 आणि मार्क आहे 440, आणि गर्ल्स कॅन्डिडेट जी अलॉट झाली पहिल्या राऊंडला तिची रँक होती 1,77,545, मार्क आहेत 417. तेच मॉपअप राऊंड मध्ये जो काही ST कॅटेगरीतनं मुलगा अलॉट झाला त्याची रँक आहे 1,79,998 आणि मार्क्स आहेत 416, आणि मुलगी जी अलॉट झालेली आहे जी पहिल्या राऊंडला होती तीच कंटिन्यू तीच राहिलेली आहे, म्हणजे 1,77,545 म्हणजे मार्क आहेत 417. तर विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण चर्चा केली की मुंबई स्थित 100% गव्हर्नमेंट असलेलं कॉलेज म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेज विच इज इस्टॅब्लिश इन 1845, म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे. 250ची इंटेक आहे, त्यामधील 15% जागा ह्या MCCच्या प्रोसेसच्या अंतर्गत भरल्या जातात आणि 85% जागा ह्या CET सेलच्या प्रोसेसच्या अंतर्गत भरल्या जातात. त्याच्यात आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहिला आहे. आता याच्यामध्ये बऱ्याचशा पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर ऑर्फनचा कट ऑफ नाही सांगितला, फिजिकली हँडिकॅपचा नाही सांगितला, डिफेन्सचा नाही सांगितला. तर याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तर 10 एप्रिल पर्यंत आपलं कट ऑफ बुक ऑफिसला अवेलेबल होईल. त्यावेळेस तुम्ही ते कट ऑफ बुक मागून घेऊ शकता. त्याच्यामध्ये रीतसर प्रत्येक जी काही पॅरलल रिझर्वेशन्स आहेत त्याचे आपण कट ऑफ दिलेले आहेत, कुठल्या रँक पर्यंत विद्यार्थी पॅरलल रिझर्वेशनला लागू शकतो त्याच्यात आपण टोटल डिटेल दिलेला आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला अशाच माहितीपूर्ण
विषयावरती माहिती हवी असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 2026 ची जी प्रोसेस आहे त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती भेटली जाईल. तसंच आमची पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. आम्ही पेड काउन्सिलिंगला ठराविकच विद्यार्थी घेतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला, पालकाला प्रॉपर गाईडन्स दिलं जाईल. उगाचच पालक पैसे फीस भरताय म्हणून जास्त घ्यायचे आणि त्यांना त्रास होईल अशा काही गोष्टी व्हायच्या आम्ही हे टाळतो. आणि विद्यार्थ्यांना, पालक मित्राला एक नम्र विनंती आहे की जो कोणी तुम्हाला कुठलाही काउन्सिलर अपॉइंट करायचा असेल त्याला प्रॉपर नॉलेज आहे की नाही पहा. बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी 10 पैशासाठी, काही पैसे कमवण्यासाठी आम्ही काउन्सिलिंग करतो म्हणून रजिस्ट्रेशन करतात. नंतर विद्यार्थ्यांनी पालकांची फसवणूक करतात, पिळवणूक करतात. त्यांना बऱ्याचशा गोष्टीचं नॉलेज नसतं आणि विद्यार्थी पालक फसल्यासारखा होतो. आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही हायटेकला जॉईन व्हावं, पण जिथेही जॉईन व्हायचं असेल तिथं एक तुम्ही नॉलेजेबल माणूस किंवा नॉलेजेबल काउन्सिलर असेल त्यांनाच प्रॉपरली विचारणा करून तुम्ही तुमची फीस वगैरे पेड करू शकतात. तसंच ज्यांना कुणाला बऱ्याचशा ऍडमिशन बाहेर राज्याच्या किंवा बाहेर देशाची माहिती हवी असेल, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती संपर्क साधून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा ऑफिसला एकदा व्हिजिट करून तुम्ही पर्सनली आमच्या स्टाफ सोबत असेल किंवा माझ्यासोबत असेल तर तुम्ही बोलू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो आणि भेटू आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कॉलेजच्या माहिती संदर्भात. तुर्तास आज आपली रजा घेतो. धन्यवाद.